मयुरा नगरीचे प्रश्न. मयुरा नगरीचे प्रश्न. लेखक व प्रकाशक श्री गोपाल धोंडू भोई. मुख्याध्यापक रेल्वे नॉर्थ कॉलनी विद्यामंदिर भुसावळ. मयुरा नगरीचे प्रश्न. ओरिजिनल प्रस्तावना. ही एक लहानशी कथा आहे. जीवनाच्या अनेक क्षेत्रात काही प्रमुख व्यक्तीच्या हातात प्रमुखपद येते. पण ते योग्य निर्णय घेऊ शकत नसल्यामुळे ते क्षेत्र अधोगतीला जाते. आणि ज्या क्षेत्राच्या प्रमुख हुशार असतो त्या क्षेत्राची प्रगती होते. हेच या कथेतून सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे हुशार व्यक्तीच्या हातात कारोबार द्यायला पाहिजे. हे पटवून देण्यासाठी या कथेत उदाहरणे दिलेली आहे. अतिशय सुंदर पद्धतीने कथा मांडण्यात आलेली आहे. राजा, राजगुरू, राजपुत्र, प्रजा अशा विविध पात्राच्या स्वरूपात कथा मांडून कथेमध्ये वाचण्याची उत्सुकता वाढविण्याकरिता प्रश्न विचारले आहेत. ते प्रश्न सोडविण्याकरिता राजपुत्राला जगाच्या कानाकोपऱ्यात प्रवास करावा लागतो. एकूण 6 प्रश्न असतात. एक प्रश्नाचे उत्तर सापडत जाते तसतसा संघर्षमय प्रवास वाढत जातो. प्रश्नाची काठिण्यता वाढते. प्रवासातील अडचणी वाढत जाऊन मोठमोठी संकटे येतात. त्यातून मोठ्या संघर्षाने मार्ग निघतात. शेवटी राजपुत्राला प्रश्नांची उत्तरे सापडतात. शेवटी कथा संपते. सारांश. मयुरानगरी ही एक सरबाबींवर आधारित कथा आहे. एखादा देश असो, प्रदेश असो, गाव असो, संस्था असो, कंपनी असो, कुटुंब, दुनियाचे कोणतेही सार्वजनिक क्षेत्र असो, तेथील प्रमुख, राजा किंवा प्रमुख व्यक्ती हुशार व अचूक योग्य निर्णय घेणारा असेल तर त्या क्षेत्राची प्रगती निश्चित होते. राज्य किंवा त्या क्षेत्राचा विकास प्रमुखावर अवलंबून असतो. मयुरानगरीच्या कथेत राजा असतो. तो राजा आता वयस्कर झाला होता. त्याला राज्यपद सोडून मुलाला राजा बनवायचे होते. त्याने जीवनभर अतिशय हुशारीने राज्य चालवून खूप प्रगती केलेली होती. त्याच्या नंतर राज्य उत्तमरीतीने चालवून प्रगती करणारा राजा हवा होता. योग्य राजाची निवड करण्याचे आव्हान त्याच्या पुढे होते. त्याला 3 मुले असतात. तिघेही खूप हुशार असतात. नियमानुसार मोठ्या मुलाला उत्तराधिकारी बनविले जाते. पण राजाला ते मान्य नव्हते. राजा स्वतः खूप हुशार होता. त्याचा पुढे राजा कुणाला बनवावा असा गहन प्रश्न निर्माण झालेला होता. तिघेही मुले हुशार असल्यामुळे कोणत्या मुलाला राजा बनवावा या चिंतेत राजा होता. अनेकांचे मते जाणून घेतो व शेवटी राजा कुणाला बनवावा याकरिता खालील कार्यवाही करतो. एके दिवशी राजा मोठा दरबार भरवितो. सर्व राज्यातील लोक जमा होतात. राजा सिंहासनावर बसलेला असतो. राजाची तिघेही मुले हजर असतात. राजगुरू हजर असतो. अगोदर सर्व प्रजेला, मुलांना, राजगुरू इतर सर्वांना कल्पना दिलेली असते. राजा प्रजेला संबोधू लागतो. राजा सांगतो, आज रोजी आपल्या राज्याला नवीन राजा मिळण्याकरिता राजदरबार भरविला आहे. माझी तिघेही मुले समान हुशार जरी असले तरी मला सर्वात जास्त हुशार किंवा तज्ज्ञ मुलाला राज्यकारभार चालवायला मिळेल. त्यालाच राजा बनविले जाईल. जो माझ्या प्रश्नांची उत्तरे देईल तो राजा होईल आणि जे उत्तरे देणार नाहीत त्यांनी निवडलेल्या राजाला मदत करावी. त्याकरिता मी काही प्रश्न विचारणार. ते प्रश्न खालीलप्रमाणे आहेत. 1. पाण्याला कोण बांधून आणू शकतो? 2. दगड खाऊन जीवन जगणारा पक्षी कोणता? 3. असा एक पक्षी आहे तो उडतो, पिलांना जन्म देतो आणि दूध पाजतो. 4. अग्नीसारखे पेटते, जळते, नष्ट होते पण चटका बसत नाही. 5. जगातला सर्वात मोठा सजीव कोणता? 6. 6 महिन्याची रात्र व 6 महिन्याचा दिवस असणारे ठिकाण कोणते? हे सर्व प्रश्न ऐकून प्रजा आश्चर्यचकित झाली. असे प्रश्न त्यांनी यापूर्वी कधीही ऐकलेले नव्हते. राजपुत्र स्तंभित झाले.
प्रश्न खूप कठीण होते. खुद्द सेनापती अचंबित झाला. सर्वजण आपापसात बोलू लागले. कुणी उत्तर द्यायला तयार नव्हते. राजाने शांत राहून उत्तर देण्याचे आदेश दिले. सर्व प्रजा, राजपुत्र, शांत झाले. कुणाचाही आवाज येत नव्हता. सर्वांचा माना खाली होत्या, कुणाजवळही उत्तर नव्हते. राजाला वाटले आता माझ्यानंतर या मयुरांगरीचे भरभराटीचे दिवस राहणार नाही. विद्वानांचा सुकाळ असलेल्या नगरीत उत्तर मिळत नाही. या नगरीचे वैभवाचे दिवस संपलेत. कारण या नगरीत राजपदासाठी एकही हुशार मनुष्य नाही. तरी राजाने पुन्हा पुन्हा प्रश्नांची उत्तरे विचारलीत पण कुणीही उत्तर देत नव्हते. 5 मिनिट शांतता पसरली. अगदी माशीचा आवाज ऐकायला येईल एवढी शांतता होती. सर्वांच्या माना खाली झाल्या, कुणाजवळही उत्तर नव्हते. कुणीही उत्तर द्यायला तयार नव्हते. राजाला उत्तर मिळाल्यामुळे मयुरांगरीला राजा मिळणार नव्हता. सर्वात लहान राजपुत्र जो 16 वर्षाचा आहे, त्याने राजाला सांगितले की आज रोजी त्याच्याजवळ प्रश्नांचे उत्तर नाहीत. पण काही दिवसांची मुदत दिल्यास तो उत्तर शोधून आणून देऊ शकतो. राजा आनंदित झाला. राजाला अशीच अपेक्षा होती यासबंध मयुरांगरीत तोच प्रश्नांची उत्तरे शोधू शकेल. राजा त्याला प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी 6 महिन्याचा कालावधी देतो. त्या कालावधीत त्याने प्रश्नांची उत्तरे शोधून आणावी. राजपुत्राच्या बोलण्यावर सर्व सभा आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. राजपुत्रच प्रश्नाची उत्तरे देईल असेच सर्वांना वाटत होते. सर्वांनी एकदाचा सुटकेचा सुस्कारा टाकला. दरबार बरखास्त करण्यात आला. सर्व प्रजा आपापल्या घरी निघून गेली. राजपुत्राला आपल्या गुरुवर भरवसा होता. तो आपल्या गुरुकडे निघाला. गुरुला प्रणाम केला. गुरुला त्या राजदरबारातील सर्व हकीकत सांगितली. गुरुने आश्चर्य व्यक्त न करता सर्व वृत्तात ऐकून घेतला. गुरुला काही एक नवल वाटले नाही. कारण ते प्रश्न गुरुनेच राजाला सांगितलेले होते. राजपुत्र गुरुला त्या प्रश्नांची उत्तरे माहिती असल्याबाबत शहानिशा केली. राजपुत्राने गुरुला उत्तर शोधण्यासाठी काय करावे लागेल असे विचारले आणि गुरु या नात्याने गुरुने मदत केलीच पाहिजे. गुरुने योग्य ते मार्गदर्शन करायला हवे असे म्हटले. राजपुत्राच्या नम्र भावना पाहून गुरु प्रसन्न झाला. गुरुला त्याच राजपुत्राकडून उत्तराची अपेक्षा होती आणि तोच ती अपेक्षा पूर्ण करू शकतो असे गुरुने म्हटले. यासाठी राजपुत्राला अमर्याद प्रवास करावा लागेल. दुनियाचे अनुभव घ्यावे लागतील. लहानशा अनुभवाचा डबक्यातून बाहेर पडून मोठ्या अनुभवांचा समुद्रात प्रवास करावा लागेल. तो तलवारबाजीत हुशार होता. नेमबाजीत हुशार होता. ताकदीत प्रचंड होता म्हणून त्याला प्रवास करून प्रश्नांची उत्तरे शोधावी लागणार होती. गुरुचे बोलणे ऐकल्यावर राजपुत्राने तलवार सावरली. धनुष्यबाण चढविला व गुरुला साष्टांग नमस्कार करून प्रवासाला निघाला. प्रवासाला लागणारे सर्व आवश्यक सामान तयार केलेलाच होता. गुरुने त्याला यशस्वी होण्याचा आशीर्वाद दिला. तो उत्तर शोधण्यासाठी निघाला. अशा प्रकारे राजपुत्र उत्तरे शोधण्यासाठी प्रवासाला निघतो. खूप काबाड कष्ट करत जगाचे अनुभव घेत उत्तरे शोधतो. त्यात त्याचे सुंदर राजकन्येसोबत लग्न होते आणि शेवटी राजा होतो. राजपुत्राचे प्रवासाचे आणि सुंदर जंगलांचे वर्णन आलेले आहे. मयुरा नगरीचे प्रश्न ओरिजिनल. फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. अरबी समुद्राच्या काठावरील पर्वतराजीमध्ये मयुरांगरी वसलेली होती. मयुरांगरीची ख्याती देशोदेशी पसरलेली होती. या मयुरांगरीत अनेक विद्वान लोक राहत होते. कुणी शेतकामात, कुणी शास्त्रात, कुणी औषधशास्त्रात विद्वान होते. मयुरांगरी ही गुणी लोकांची नगरी म्हणून ओळखली जायची. या नगरीवर निसर्गाची मर्जी होती. निसर्गाने मयुरांगरीला भरभरून सौंदर्य दिलेले होते.
या ठिकाणी भरपूर पर्वतराजी, त्याचप्रमाणे वनराजी प्रसन्नतेने विराजमान झालेली दिसत होती. 12ही महिने तेथे वसंतऋतू दिसायचा. सर्वत्र हिरवीगार सृष्टी दिसत होती. झाडे सदाबहार, टवटवीत दिसायची. सर्व प्रकारची झाडे या ठिकाणी दिसायची. प्रत्येक झाडाच्या नवीन पालवी येण्याचा ऋतुकाळ वेगळा होता. म्हणून एका झाडाचे पाने गळाली की दुसऱ्या झाडाला नवी पालवी यायची. ही पालवी जणू झाडावरची तेजोमय, कोवळी, चकचकीत कांती भासायची. या नगरीतला जांभूळपाडा नावाचा भाग आकर्षणाचे केंद्र होते. त्या भागात जांभळाची मोठमोठी वने होती. निळसर रंगाची, काळसर रंगाची, लाल रंगाची, मोठमोठी जांभूळ या झाडांवर पिकलेले होती. या जांभुळांना पाहताच तोंडाला पाणी सुटायचे. झाडाखाली मस्तपैकी थंड वातावरण होते. उंचूच आणि दाटीने वाढलेल्या झाडामुळे जमिनीवर सर्वत्र सावली पडायची. जमिनीवर मामूली ओलसरपणा होता. या बागेतील झाडांखाली गेलेला आजारी माणसाचा आजार प्रसन्नतेमुळे दूर पळायचा. निरोगी माणसाला अमृतासारखी प्रसन्नता वाटायची. अंगात एक प्रकारचा हुरूप यायचा. मन प्रसन्न होऊन तृप्त, समाधानी व्हायचे. पिकलेल्या जांभुळांच्या सुगंधामुळे मनावर विलक्षण प्रकारची धुंदी चढायची. या धुंद वातावरणात किती वेळ निघून जात होता कळायचे सुद्धा नाही. जांभुळाचा दरवळलेला सुगंध नाकामध्ये शिरत, त्यामुळे मनमुजीपणा यायचा. जिकडे तिकडे जांभूळ होते. त्यामध्ये पिकलेल्या व कच्च्या जांभुळांचा समावेश होता. झाडांवर पोपट मैनासारखे विविध पक्षी किलबिल करत असत. किलबिलाट करून आनंद व्यक्त करत होती. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर, दुसऱ्या झाडावरून तिसऱ्या झाडावर, तिसऱ्या झाडावरून इतर झाडावर उडून आनंद लुटत होती. एकमेकांचा अंगावर धावणे, दुसऱ्यांचे नाव घेऊन दूर पळणे अशी गंमत करत होते. संजीवनी, विषामृत, टिपाटिपी सारखे खेळ खेळत होते. मध्येच वेळ मिळाला की क्षणात पिकलेले जांभूळ तोडून खात होते. भरपूर आनंद लुटत होते. त्यांचा सवंगडी पकडायला आला की तोंडात जांभूळ घेऊन पळायचे. पळता पळता जांभूळ तोंडातून खाली पडत होते. अशा प्रकारे पक्ष्यांचा सारखा चिवचिवाट चालायचा. एखादा पक्षी उडताना फांदीला टक्कर मारायचा. फांदीला टक्कर लागताच पिकलेले रसाळ जांभुळे खाली पळायची. तुम्ही साधा दगड जरी फेकला तरी 5-7 जांभूळ खाली पडायचे. जांभूळ पडायचे. त्या जांभूळपाड्याचे जांभूळ संपूर्ण मयूरांगरीत प्रसिद्ध होते. जांभूळपाड्यामुळे अनेक सुंदर पक्षी स्थलांतर करून जांभूळ खायला येत होती. त्यामुळे त्या ठिकाणी विविध प्रकारचा दुर्मिळ पक्ष्यांचा जाती पाहायला मिळायचे. त्या पक्ष्यांचा रंग, आवाज यामुळे वातावरण पुलकित होत होते. त्या ठिकाणी करवंदाची खूप झाडे होती. करवंदे झाडावर पिकलेली होती. फारच कमी लोक करवंदे तोडून विकत होती. करवंद नाशवंत आणि दाबले जात असल्यामुळे बाजारात येईपर्यंत खराब होतात म्हणून त्यांना विकणारे लोक कमी असतात. करवंदाचा बागांच्या बागा भरून तयार असायचा. माणसांचा उंची एवढे झाडे होती. त्यावरील पिकलेले करवंद सहज तोडता येत होती. तेथील मुले सकाळी संध्याकाळी फिरायला गेले की रस्त्यातच असलेल्या अनेक करवंदाच्या झाडांवरून करवंद तोडत आणि खाऊन आनंद लुटत. करवंद अतिशय स्वादिष्ट होती. करवंदांच्या झाडावर काळी, हिरवी गुच्छे लटकत होती. करवंदे गुच्छाच्या स्वरूपात झाडाला लागतात. करवंदाच्या झाडाप्रमाणे तेथे काजूची झाडे होती. काजूची झाडे आंब्याच्या झाडासारखी उंच होती. काजू तोडायचे असेल तर झाडावर चढावे लागते. काजूचे फळ अतिशय स्वादिष्ट असते. पिवळ्या रंगाचे हे फळ खायला खूप चविष्ट लागते. ज्याप्रमाणे आंब्याच्या कैरीमध्ये कच्ची कोय निघते, त्याचप्रमाणे काजू निघत असतात. जिकडे तिकडे काजूच काजू दिसत होते.
काजूची फळे झाडांवरून तोडल्यानंतर सुकवली जातात. नंतर भाजून खाल्ली जातात. मयुरानगरीत सर्वात जास्त व प्रचंड मोठी आम्रवृक्ष होती. जिकडे तिकडे आंब्याची झाडे होती. जिकडे बघावे तिकडे आंब्याच्या झाडावर आंब्याचा कैया आणि आंबे दिसायचे. झाडावरील पिकलेले आंबे खूप मधुर लागतात. विविध प्रकारचे महागडे आंबे तेथे मिळत होते. अशा या मयुरानगरीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तेथे असंख्य मोर होते. मोर दिसायला अतिशय सुंदर असतात. अनेक कवींनी मोरावर गाणी, कविता लिहिलेली आहे. त्यांचा पिसारा, रंग मनमोहक असतो. शिवाय त्यांचा प्रियाय आवाज, नवेधक असतो. पावसात मोर पिसारा फुलवून नाचतो तेव्हा त्याचे खरे सौंदर्य दिसते. त्याच्या लांब पिसायावर छान छान ठिपके असतात. मयुरानगरीत सर्वत्र मोर दिसायचे. कुणीही मोरांना मारत नव्हते. त्यांची शिकार करत नव्हते. त्यामुळे तेथे मोरांची भरमसाठ संख्या होती. सर्व मयुरानगरी मोरांवर प्रेम करत होती. एवढ्या सुंदर मनमोहक नगरीला घडविण्याचे कार्य तेथील न्यायनिष्ठ, प्रतिभासंपन्न, हुशार, ज्ञानी राजाने केले होते. त्या राजाचे नाव सत्यमूर्ती होते. सत्यमूर्ती अतिशय चाणाक्ष, हुशार, कर्तव्यवान होता. त्यांच्या राज्यात सर्व प्रजा सुखी होती. तो प्रजेला प्राणाहून मोलाचा मानत होता. राज्य चालवण्याचे आदर्श गुण त्याच्या अंगी होते. तो कुणावरही अन्याय होऊ देत नसे. तो कुणावरही अन्याय करायचा नाही. सर्व लोक त्याची स्तुती करायचे. देशाचे भवितव्य त्या देशाच्या राजावर अवलंबून असते. ज्या देशाचा राजा हुशार, कर्तव्यदक्ष, न्यायनिष्ठ त्या देशाचा विकास झपाट्याने होतो. सत्यमूर्ती राजा वृद्ध झालेला होता. त्याला 3 मुले होती. तिघेही मुले कर्तृत्ववान निघाली. तिघेही समान शूरवीर होते. सर्वांना राज्यकारभाराचे ज्ञान होते. सर्वजण आज्ञाधारक होते. राजाला निवृत्त व्हायचे होते. त्यामुळे आपोआपच दुसरा राजा त्या गादीला हवा होता. राजा मोठ्या संकटात पडला. राज्याचा राजा कुणाला बनवावा, असा गहन प्रश्न राजाच्या पुढे होता. त्यांच्या तिघाही मुलांची राजा बनण्याची लायकी होती. तिघेही कर्तव्यनिष्ठ आणि आदर्श राज्यकर्ते होते. वारसाहक्काप्रमाणे मोठा मुलगा गादीवर बसतो व राजा होतो. पण राजाला ते मान्य नव्हते. तो मोठ्या मुलाला वारसाहक्काने राजा बनविण्याच्या विरोधात होता. त्याला अशा मुलाची नियुक्ती करायची होती की जो तिघांमध्ये बुद्धिवान आहे. तिघांमधून जो सर्वात श्रेष्ठ, हुशार, पारंगत असेल त्यालाच तो राजा बनविणार होता. राजाने प्रत्येक मुलाला प्रशिक्षण दिलेले होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मयुरानगरी तलवारी बनविण्याबाबत प्रसिद्ध होती. राजाच्या लहान मुलात राजाचे सर्व गुण होते. तो अतिशय चपळ होता. जेवढा चपळ होता तेवढ्याच चपळाईने तो तलवार चालवायचा. राजा त्याचे कर्तृत्व बघून खूप खुश व्हायचा. त्याची चपळता, तलवार चालवायचा वेग, त्यातील कौशल्य यात तो पारंगत होता. तो नोकरांना सांगायचा, मी तलवार फिरविली म्हणजे तुम्ही माझ्या अंगावर लहान दगड, फळे वगैरे फेकत जा. त्या राजपुत्राने तलवार फिरवायची सुरुवात केली, म्हणजे नोकर फळे फेकायचे. ते फळे अलगदपणे तलवारीला लागून दूर पडायचे. त्याच्या संपूर्ण अंगावर फेकलेले फळ एका ठिकाणीही लागत नव्हते. ते फळ तलवारीने दूर उडायचे. त्याच्या सर्व अंगाभोवती तलवारी दिसायच्या. ते 2 राजपुत्र सुद्धा कमी अधिक फरकाने अशीच तलवार चालवायचे. नंतर राजपुत्रांना घोडे चालवायचे शिक्षण दिले. घोडे पळविताना अनेक अडथळे निर्माण करायचे आणि त्यातून ते मार्ग काढायचे. अशा प्रकारे शिक्षण त्यांना दिले जात होते. दुसऱ्या दिवशी राजा सत्यमूर्तीने दरबार भरविला. दरबारात सर्व प्रतिष्ठित मंडळी बसलेली होती. सर्वजण आपापल्या जागेवर बसलेले होते.
तिघेही राजपुत्र आपल्या जागेवर विराजमान झालेले होते. राजा सिंहासनावरून उठून प्रजेला संबोधू लागला, प्रजाजन, आतापर्यंत मी अतिशय हुशारीने, न्यायनिष्ठ राज्यकारभार चालविला. आपल्या मयुरींदरीची ख्याती देशादेशात पोहोचवली आहे. आपल्या राज्यात येऊन अनेक राजे प्रसन्न होतात. येथील गोष्टीची शिकवण घेतात. आज आपल्या मयुरांगरीला सोन्याचे वैभव प्राप्त झाले ते कशामुळे, तर मी तयार केलेल्या नियमांमुळे. वृक्षतोडीवर मी संपूर्ण बंदी घातली होती. त्यामुळे आपल्या मयुरांगरीत अनेक प्रकारच्या फळाफुलांनी बहरलेली वनराई दिसते. एखाद्या नगरीला हिरवी वनश्री लाभून घ्यायची असेल, तर त्यांनी सर्वात प्रथम वृक्षतोडीवर बंदी घालायला हवी. वृक्षतोडीवर बंदी घातली, म्हणजे विविध वृक्षांची वाढ होते. वातावरण थंड राहते. त्यामुळे पाऊस पडायला मदत होते. पाऊस पडला म्हणजे विविध प्रकारचे पिके, फळे घेतली जातात. शेतीमधून जास्तीत जास्त उत्पादन निघते. जमिनीची धूप होत नाही. जंगलातून अनेक प्रकारचे उत्पादन मिळते. फळे, फुले, लाख, डिंक, लाकूड अशा अनेक गोष्टींचा फायदा होतो. शिवाय शेतीतील भरपूर उत्पन्न मिळते. जांभूळ, काजू, करवंद, आंबा इ फळाच्या बागा निर्माण होऊन प्रचंड प्रमाणात उत्पादन देतात आणि आपण श्रीमंत होतो. दुसरा नियम केला की कुणीही प्राण्यांची शिकार करू नये. या नियमांमुळे आज असंख्य मोर, पक्षी आपल्या मयुरांगरीत आहेत. मोरांवरून आपल्या नगरीचे नाव मयुरांगरी ठेवलेले आहे. मोर आपल्या नगरीचे खास वैशिष्ट्य आहेत. मोरांबरोबर इतर पक्षी या अरण्यात यायला तत्पर असतात. आपल्या मयुरांगरीला पाहून चांगल्या चांगल्या दिग्गजांचे डोळे दिसतात. तुम्हा सर्व लोकांना माहीत आहे हे सर्व कशामुळे घडले. या प्रगतीत सर्वस्वी राजा जबाबदार असतो. कोणत्याही ठिकाणी अधोगती किंवा प्रगती होत असेल तर त्याला राजा जबाबदार असतो. आता बघा, आपल्या मयुरांगरीमध्ये सर्व जमीन शेती योग्य नव्हती. मग अशा शेतीयोग्य नसलेल्या जमिनीवर आम्ही ताबा मिळविला, तेथे पाण्याची सोय केली, आर्थिक उत्पन्न देणाऱ्या झाडांची लागवड केली, झाडे वाढविलीत. त्यांचे प्राणी, लाकूडतोडे इ सकटांपासून संरक्षण केले. वेळोवेळी तज्ज्ञाकडून झाडांची देखरेख, पाणी, खत पुरवठा, औषधे फवारणी केली तेव्हा कुठेही मयुरांगरी उभी राहिली. एवढेच नव्हे, आपल्या राज्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला विहिरी खोदून दिल्यात. पाणी पुरवठ्याची व्यवस्था स्वतः करून दिली. लोकांना मोफत पाणी पुरवठ्याची साहित्य दिले. तेव्हा लोकांनी आपल्या शेतीत ते साहित्य बसविले. त्यामुळे आज बघा, संपूर्ण मयुरांगरीत सर्वात श्रीमंत चांगले जीवन जगणारा शेतकरी आहे. आमचे शेतकरी शेतात भरपूर माल पिकवतात आणि इतर त्यावर दुय्यम व्यवसाय करून आपला पक्का माल निर्माण करतात व मयुरांगरीला श्रीमंत करतात. त्यासाठी आम्ही सर्व नियोजन करतो. आमच्याकडून सर्व माहिती पुरवली जाते. कोणत्या वस्तूचे उत्पादन घ्यायचे, कोणत्या जातीचे बियाणे पेरावे, कोणती खते वापरावीत, कोणती औषधे फवारावीत या सर्व गोष्टींची प्रत्यक्षात माहिती देतो. प्रसंगी आम्ही स्वतः आर्थिक झळ सोसून स्वतःची माणसे लावून शेतीची कामे करून देतो. नंतर त्यापासून अल्प मोबदला घेतो. यामुळे जे शेतकरी गरीब असतात ते श्रीमंत होतात. श्रीमंत शेतकरी अधिक श्रीमंत होतात. जर तुमच्या राज्याचा शेतकरी आनंदी असेल तर इतर व्यावसायिक आनंदी असतात. कारण बहुतेक उद्योग शेतमालावर अवलंबून असतात. शेतमालाचे जास्त उत्पादन निघाले म्हणजे इतर उद्योग भरभराटीला येतात. शेतीबाबतचा तिसरा नियम म्हणजे कुणाकडेही प्रमाणापेक्षा जास्त शेती राहू नये. प्रमाणापेक्षा जास्त शेतीचा मालक योग्य पद्धतीने शेती करू शकत नाही. त्यामुळे शेतीचे वाटप भूमिहीनांना केले जाते. शेतीबद्दल वाद निर्माण झाले असतील तर ते लवकरात लवकर मिटविले जातात.
त्यामुळे शेती एकाच्या मालकीची होते आणि त्या ठिकाणी जास्त कष्ट घेऊन चांगले उत्पादन मिळते. शेती व्यतिरिक्त जमिनीवर झाडांची लागवड करणे आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मदत करणे असे तंत्र इतर राज्ये वापरतील तर त्यांचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. एवढे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे मी या मयुरांगरीला भरभराटीला आणलेले आहे. त्याचप्रमाणे पुढे तिची आणखी भरभराट होवो यासाठी सर्व गुणसंपन्न राजाची निवड करायची. राजा पदासाठी माझी तिन्ही मुले लायक आहे यात शंका नाही. वंशपरंपरेने मोठा मुलगा राजा बनतो ते सुद्धा मला मान्य नाही. तर माझा तिघाही मुलांपैकी सर्वात हुशार त्यालाच राज्य दिले जाईल. त्यासाठी मुलांचे भवितव्य निश्चित होणार. मी काही प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नाची उत्तरे देईल तो राजा बनेल. आणि जो देणार नाही त्याने राज्यकारभाराला मदत करायची. ऐका मी प्रश्न विचारतो. सर्व प्रजा अतिशय उत्सुकतेने ऐकते. सर्व राजपुत्र उत्कंठतेने ऐकतात. 1. पाण्याला कोण बांधून आणू शकतो? 2. दगड खाऊन जीवन जगणारा पक्षी कोणता? 3. असा एक पक्षी आहे तो उडतो, पिलांना जन्म देतो आणि दूध पाजतो. 4. अग्नीसारखे पेटते, जळते, नष्ट होते पण चटका बसत नाही. 5. जगातला सर्वात मोठा सजीव कोणता? 6. 6 महिन्याची रात्र व 6 महिन्याचा दिवस असणारे ठिकाण कोणते? हे सर्व प्रश्न ऐकून प्रजा आश्चर्यचकित झाली. असे प्रश्न त्यांनी यापूर्वी कधीही ऐकलेले नव्हते. राजपुत्र स्तंभित झाले. प्रश्न खूप कठीण होते. खुद्द सेनापती अचंबित झाला. सर्वजण आपापसात बोलू लागले. कुणी उत्तर द्यायला तयार नव्हते. राजाने शांत राहून उत्तर देण्याचे आदेश दिले. सर्व प्रजा, राजपुत्र, शांत झाले. कुणाचाही आवाज येत नव्हता. सर्वांचा माना खाली होत्या. कुणाजवळही उत्तर नव्हते. राजा गरजला, वाटते माझ्यानंतर या मयुरांगरीचे भरभराटीचे दिवस राहणार नाही. विद्वानांचा सुकाळ असलेल्या नगरीत उत्तर मिळत नाही. या नगरीचे वैभवाचे दिवस संपलेत. कारण या नगरीत राजपदासाठी एकही हुशार मनुष्य नाही. तरी मी पुन्हा एकदा विचारतो, कोण माझ्या प्रश्नांची उत्तर देतो? बोला, लवकर बोला. 5 मिनिट शांतता पसरली. अगदी माशीचा आवाज ऐकायला येईल एवढी शांतता होती. सर्वांच्या माना खाली झाल्या. कुणाजवळही उत्तर नव्हते. कुणीही उत्तर द्यायला तयार नव्हते. राजा बोलला, आता मी असे समजतो की या मयुरांगरीला राजा मिळणार नाही. तेव्हा सर्वात लहान राजपुत्र जो 16 वर्षाचा आहे, त्याने आवाज दिला, थांबा महाराज, माझ्या जवळ प्रश्नांचे उत्तर नाहीत. पण मला काही दिवसांची मुदत दिल्यास मी उत्तर शोधून आणू शकतो. राजा आनंदित झाला. शाब्बास राजपुत्रा. मला अशीच अपेक्षा होती. मला अपेक्षा आहे, यासबंध नगरीत तूच प्रश्नांची उत्तरे शोधू शकतो. मी तुला प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी 6 महिन्याचा कालावधी देतो. त्या कालावधीत तू प्रश्नांची उत्तरे शोधून आण. राजपुत्राच्या बोलण्यावर सर्व सभा आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. राजपुत्रच प्रश्नाची उत्तरे देईल असेच सर्वांना वाटत होते. सर्वांनी एकदाचा सुटकेचा सुस्कारा टाकला. दरबार बरखास्त करण्यात आला. सर्व प्रजा आपापल्या घरी निघून गेली. राजपुत्राला आपल्या गुरुवर भरवसा होता. तो आपल्या गुरुकडे निघाला. गुरुला प्रणाम केला. गुरुला त्या राजदरबारातील सर्व हकीकत सांगितली. गुरुने आश्चर्य व्यक्त न करता सर्व वृत्तात ऐकून घेतला. त्याला काही एक नवल वाटले नाही. राजपुत्र आश्चर्याने गुरुला विचारले, गुरुजी तुम्हाला त्या प्रश्नाबद्दल आश्चर्य वाटत नाही का? गुरुजी उत्तरले, नाही राजपुत्र, कारण ते प्रश्न मीच तुझ्या वडिलांना सांगितलेले आहेत. राजपुत्र म्हणाला, म्हणजे तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरे माहीत आहेत? हो तर गुरुजी म्हणाले.
राजपुत्र बोलला, मला उत्तर शोधण्यासाठी काय करावे लागेल? कारण गुरु या नात्याने तुम्ही मला मदत केलीच पाहिजे. तुम्ही मला योग्य ते मार्गदर्शन करायला हवे. कारण गुरूंना ब्रह्मा, विष्णू, महेश म्हटलेले आहे. कबीर महाराजांनी, गुरुबिना जहान में गोविंद मिलत नाय, म्हणजे गुरुला देवाच्या पुढच्या पंक्तीत बसविलेले आहे. म्हणून तुम्ही मला मार्गदर्शन कराल अशी मी विनंती करतो. राजपुत्राच्या नम्र भावना पाहून गुरु प्रसन्न झाला. त्याने सांगितले, राजपुत्रा, मला तुझ्याकडून उत्तराची अपेक्षा आहे आणि ती तूच पूर्ण करू शकतो यासाठी तुला अमर्याद प्रवास करावा लागेल. दुनियाचे अनुभव घ्यावे लागतील. लहानशा अनुभवाचा डबक्यातून बाहेर पडून मोठ्या अनुभवांचा समुद्रात प्रवास करावा लागेल. तू तलवारबाजीत हुशार आहे. नेमबाजीत हुशार आहे. ताकदीत प्रचंड आहे म्हणून तुला प्रवास करून प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील. गुरुचे बोलणे ऐकल्यावर राजपुत्राने तलवार सावरली. धनुष्यबाण चढविला व गुरुला साष्टांग नमस्कार करून प्रवासाला निघाला. गुरुने त्याला यशस्वी होण्याचा आशीर्वाद दिला. तो उत्तर शोधण्यासाठी प्रवासाला लागला. राजपुत्राने आवश्यक तो थोडासा सामान घेऊन घोड्यावर बसून जाऊ लागला. प्रवास करताना सर्व प्रश्न त्याच्या मनामध्ये घोळत होते. पक्का निश्चय केला. जोपर्यंत प्रश्नाची उत्तरे सापडत नाही, तोपर्यंत परत यायचे नाही. मजल दरमजल करत तो चालत होता. एका गावाहून दुसऱ्या गावाला जात होता. त्याला कुठेही उत्तराची चिन्हे दिसत नव्हती. तो तसाच पुढे जात होता. घोड्याचा टप टप येणारा आवाज हळू झाला होता. घोडा दिवसभर धावण्यामुळे थकला होता. तरीही राजपुत्र घोडा चालवत होता. सूर्य मावळतीला लागला. आता मात्र राजपुत्रही थकला होता. पुढच्या गावाला मुक्काम करावासा वाटला. तो घोड्याला चालवू लागला. तो खूप थकला होता. पुढे गाव येण्याची चिन्हे दिसत नव्हती. पिके, शेती, जंगल दिसत होते. तो आता जंगलातच मुक्काम करणार होता. त्याने एका शेताजवळ मुक्काम करायचे ठरविले. राजपुत्र शेताजवळ गेला. तेथे एक मनुष्य राहत होता. बराच वयस्कर म्हातारा होता. त्यांच्या जवळ बसून त्याने गप्पागोष्टी सुरू केल्या. तेथे विहीर होती. आपल्या जवळचे अन्न त्याने काढले व म्हाताऱ्यानेही जेवणाचा डबा काढला. दोघेही जेवण करू लागले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर राजपुत्र झोपी गेला. सकाळ झाली. वातावरण ढगाळ होते. म्हाताऱ्याने शेतात पाणी भराव्यास सुरुवात केली. तेव्हाशी विजेचा कडकडाट झाला. जोराचा वारा सुरू झाला. राजकुमार आणि म्हातारा झोपडीत गेले. वाऱ्याचा वेग वाढत होता. झोपडी कडकड वाजू लागली. वारा कमी झाला. पाऊस जोरात पडू लागला. राजपुत्र प्रश्नाचा विचार करीत होता. त्याला अचानक लक्षात आले, अगोदर सोसाट्याचा वारा सुटला आणि नंतर पाऊस पडला असे का? त्याच्या मनात विचार घोंघावू लागले. एकतर वाऱ्यामुळे पाणी आले असेल किंवा पाण्यामुळे वारा आला असेल. त्याने म्हाताऱ्याला विचारले तेव्हा म्हाताऱ्याने सांगितले की, वाऱ्यामुळे पाऊस पडतो, वारा पाण्याला पाहिजे तेथे नेऊ शकतो. म्हाताऱ्याचे उत्तर ऐकताच त्याला पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. म्हणजे पाण्याला वारा बांधू शकतो. त्यासमोर झोपडीमध्ये 1 फूट लांबीची पोकळ काठी पडलेली होती. त्याने काठी हातात घेतली. एका टोकाकडून बघितले तर एक बोट घुसेल एवढे छिद्र असलेली ती पोकळ काठी होती. त्याने पटकन त्या काठीचे टोक तोंडात धरले आणि 1 लोटाभर पाणी घेऊन त्यात बुडविले. तोंडात पाणी ओढले. लोट्यातील पाणी काठीमधून ओढले गेले. त्याने काठीभर पाणी ओढले. त्या काठीच्या टोकावर बोट दाबले तसे ते पाणी काठीतच राहिले. बोट थोडे सैल केले की तळाकडील पाणी काठी वाटे बाहेर पडायचे. यावरून त्याला कळून चुकले की, वारा पाण्याला बांधून आणू शकतो.
राजपुत्राला पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. तो खूप आनंदित झाला. राजपुत्र पुढच्या प्रवासाला निघाला. एक गाव टाकत दुसऱ्या गावाला तो जात होता. प्रवासात अनेक प्रकारचे अनुभव येत होते. विविध प्रकारची श्वापदे दिसत होती. तो वाघ, सिंह, हत्ती असलेल्या जंगलातून गेला. फार जवळून त्याने ह्या हिंस्त्र प्राण्यांना पाहिले. एका ठिकाणी एक भुकेला सिंह भलामोठ्या अजगराला खात असताना पाहिले. एका ठिकाणी एका वाघाला मगरीच्या पिलाला खात असताना पाहिले. असे अनेक प्रकारचे अनुभव डोळ्यांनी प्रत्यक्ष घेत होता. अनेक जंगली कुत्र्यांनी वाघाला ठार करताना पाहिले. एका हरणाची आणि माकडाची दोस्ती झालेली पाहिली. माकड झाडावर चढून झाडाची कोवळी पाने खायचा. त्यातील काही पाने जमिनीवर पडायची, ते पान खाण्यासाठी हरणे यायचे. माकड ज्या झाडावर होते त्या झाडाखाली हरण आणि तिचे पाळस जायचे. अशा प्रकारे त्यांच्यात मैत्री झाल्यासारखे वाटत होते. हरणाने माकडांशी मैत्री केली, पण माकड स्वार्थी होते. त्याने झाडाखाली पाने टाकली. हरण आणि पाळस चरत होते. माकड पटकन उतरला. त्याने त्या हरणाच्या पाळसाला अलगद उचलले आणि झाडाच्या मागे नेऊन त्याला ठार मारून त्याला खाऊ लागले. हरणाला कळले सुद्धा नाही. थोड पुढे गेल्यावर त्याला एक गंमत पाहायला मिळाली. एका झाडावर माकड होते आणि त्या झाडाखाली वाघाचे बछडे होते. माकड सरकन फांदीवर लटकून बछड्याची शेपूट ओढायचा आणि झाडावर चढायचा. बछडे पकडण्याचा प्रयत्न करायचे, पण व्यर्थ, कारण माकड त्यामानाने बरेच चपळ होते. वाघाचे बछडे रागीट आणि मरकट चेष्टेखोर, त्यामुळे ती गंमत बराच वेळ चालली. शेवटी बछडे कंटाळले आणि निघून गेले. एका ठिकाणी भयंकर काळा नाग दिसला. मोठा नाग त्याच्याहून थोड्या लहान एका सापाला पकडून गिळत होता. थोड पुढे गेल्यावर एक भयंकर नाग फळा काढून शिकारावर विषाची धार उडवत होता. तसाच पुढे तो एका लहानशा पर्वतावर चढला. पर्वतावरून खाली बघितल्यावर नदी दिसली. काठावरचे मातीचे तपकिरी, पांढरे खडे एक पक्षी खात होता. त्याने त्या पक्षाला ओळखले आणि त्याला कळले, हाच तो खडे खाणारा पक्षी आहे. त्याला दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर सापडले. राजपुत्र खूप आनंदी झाला. त्याने ती नदी पार केली. तसाच तो पुढे दूरपर्यंत गेला. घोड्यानेही त्याला साथ दिली होती. घोड्यामुळे तो एवढी जंगले पार करून येत होता. घनदाट अरण्यातून तो जात होता. अनेक प्रकारची संकटे झेलून तो जातच होता. आता थोडस जंगल कमी झाले. विरळ जंगलाचा भाग मोकळ्या मैदानासारखा दिसू लागला होता. थोड्याच अंतरावर एक भला मोठा अजगर एका बिळात घुसताना त्याने पाहिले. तो तेथेच थांबला. ते बिळ रानकुत्र्याचे होते. त्या बिळात रानकुत्र्यांची पिले होती. अजगराने एका पिलाला गिळले. इतर पिले घाबरून भुंकू लागले. त्यांचा आवाज ऐकून जवळच रानकुत्री होती ती बिळाजवळ आली. बिळात मोठा अजगर होता. ती त्याच्याशी लढू शकत नव्हती, म्हणून कुत्र्यांनी भुंकायला सुरुवात केली. तोपर्यंत अजगराने दुसऱ्या पिल्लाला आपल्या तोंडात दाबले आणि त्याला गिळू लागला. त्याला गिळताना पाहून रानकुत्री जोरात भुंकू लागली. आवाजाला घाबरून अजगर त्या पिलाला गिळून बिळाबाहेर निघून जाऊ लागला. कुत्र्यांनी भुंकले नसते तर कदाचित अजगर सर्व पिलांना गिळून गेला असता. अजगर निघून गेल्यावर ते आपल्या पिलांना घेऊन निघून गेले. तेथून राजपुत्र पुढे चालत गेला. बराच वेळ चालल्यानंतर त्याला थोडा थकवा जाणवला. त्याला पाण्याची तहान लागली. पाण्यासाठी तो इकडे तिकडे बघू लागला. पाण्याचे कुठेही चिन्ह दिसत नव्हते. त्याचा प्राण कासावीस झाला. घोड्यालाही पाण्याची गरज भासू लागली. त्याच्या तोंडातून जास्त प्रमाणात फेस बाहेर येऊ लागला. राजपुत्र पाण्याविषयी तर्क वितर्क बांधू लागला. दूरपर्यंत त्याने नजर टाकली. बराच सपाट प्रदेश होता.
मध्ये मध्ये झाडे झुडपे वाढलेली होती. पाण्यासाठी नजर चौफेर फिरू लागली. तो चालतच होता. 1 मैल अंतरावर भरपूर प्रमाणात झाडे दाटीवाटीने वाढलेली दिसली. त्याच्या डोळ्यात चमक निर्माण झाली. ही वेगळ्या प्रकारची चमक होती. एखाद्या वेळेस भरपूर थकल्यावर जर आपण हिरवीगार वृक्षराजीकडे बघितले तर आपल्या डोळ्याला तेज मिळून चमक निर्माण होते. समोर हिरवीगार वृक्षलता, वृक्ष त्या भागात एकवटलेली होती. त्याचा अर्थ असा होतो की तेथे काहीतरी पाण्याचा स्रोत असावा. राजपुत्राला आनंद झाला. त्याने घोड्यालाही तशी सूचना केली. घोडा वेगाने धावू लागला. जसेजसे ते हिरवीगार झाडांच्या जवळ येत होते, तसे तसे तेथे पाणी आहे निश्चित होत होते. राजपुत्र बराच जवळ आला. त्याची नजर खूप तेज होती. त्याने त्या ठिकाणी उडणारा पक्षी बघितला आणि तो उद्गारला, घोड्याला, माझ्या मित्रा, पुढे पाण्याचे सरोवर आहे तो बघ. तो खंड्याखुपशा नावाचा पक्षी स्थिर, एकाच ठिकाणी नजर ठेवून सरोवराच्या वर टांगलेल्या अवस्थेत पंख फडकावीत आहे. घोडा, राजपुत्र दोघेही आनंदित झाले. राजपुत्राला त्या खंड्याखुपशा पक्षाबद्दल माहीत होते. हा पक्षी पाण्याच्या ठराविक अंतरावर वर एकाच ठिकाणी टांगलेल्या अवस्थेत उडत असतो आणि त्याची छाया पाण्यावर पडते. मासे लपण्याची जागा समजून छायेखाली येतात आणि लपतात. मासा छायेखाली आला म्हणजे तो पक्षी वेगाने आपली चोच मोठी करत खाली माशावर झडप घालून चोचीत पकडतो. ह्या पक्षावरून राजपुत्राने अंदाज बांधला होता. राजपुत्र सरोवराजवळ पोहोचतो. थंडगार पाण्याची झुळूक त्याच्या अंगाला लागते. मन पुलकित झाले होते. तो घोड्यावरून खाली उतरतो. आपल्या जवळचे कपड्याचे साहित्य एका दगडावर ठेवतो. मस्तपैकी थंडगार पाणी पितो. पाणी खूप मधुर असते. एकतर पाण्याची तहान लागलेली असते, मनमोहक सरोवर आणि पाणी तिघेही गोष्टींमुळे त्याला भरपूर आनंद मिळाला. वाचकांना जीवनात पाण्याची अमृतासारखी चाविष्ट चव अनुभवाची असेल तर ती जंगलातच अनुभवली जाऊ शकते. त्यासाठी वाचकांना शेतात किंवा जंगलात 5 ते 7 तास पाणी पिता थांबावे लागेल आणि थोडे फार काम करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला एवढ्या जोराची तहान लागेल की त्यावेळी तुम्ही पाणी पिणार तेव्हा तुम्हाला अमृतापेक्षा जास्त चविष्ट पाणी लागेल. असो राजपुत्राच्या मनात पुढच्या प्रवासाचे उत्सुक विचार आले. त्याच्या मनाला भरपूर समाधान मिळालं. पोटभर पाणी प्यायल्याने त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. घोडाही ताजातवाना दिसत होता. सरोवराच्या आजूबाजूचे वातावरण अतिशय आनंदी होते. सरोवराच्या चौफेर समृद्ध वनराई होती. विविध प्रकारची पाण्याजवळची वृक्ष एकमेकात स्पर्धा करून वाढताना दिसत होती. फळे, फुले यापासून निघणारा सुवास मनाला धुंदी चढविणारा होता. थोडा वेळ विश्रांती घेतल्यावर थकवा निघून गेला. आता मात्र त्याला भयंकर भूक लागली. तो क्षुधा शमविण्याचा मार्ग शोधू लागला. घोड्यालाही भूक लागली. घोडा खूप इमानी होता. मालकाचे जेवण झाल्याशिवाय तो काही एक खात नव्हता. राजपुत्राने हे ओळखले होते. त्याला एक रस्ता दिसला, त्या मार्गाने तो जाऊ लागला. घोडा मध्यम वेगाने धावू लागला. थोड्याच अंतरावर त्याला मंदिर दिसले. राजपुत्राला हायसे वाटले. मंदिराच्या बाहेर मोठा नंदीचा पुतळा होता. तो पुतळा खूप मोठा होता. मंदिर भयंकर मोठमोठ्या दगडांनी बांधलेले होते. प्राचीन काळातील मंदिरात विविध पक्षी घरटे करून राहत होते. मंदिराच्या छताच्या भागांवर पिंपळाची लहान लहान झाडे वाढलेली होती. राजपुत्र खूप भुकेला होता. प्रवासात त्याच्या अंगाखांद्यावरचे कपडे फाटून गेले होते. डोक्यावरची पगडी मळकट झालेली होती. राजपुत्र गरीब आणि असहाय्य वाटत होता. त्याने शिवमूर्तीचे दर्शन घेतले. देवाला मनापासून नमस्कार केला. कार्यसिद्धीस नेण्यासाठी डोळे बंद करून देवाची विनवणी केली.
डोळे बंद केले. साक्षात देवाने तथास्तु म्हटलेला आवाज त्याला ऐकू आला. कधी कधी आपल्याला जसा भास होतो तसा भास झाला होता. त्याचबरोबर घंटा वाजली. राजपुत्राला खूप आनंद झाला. क्षणभर तो आपली भूक विसरला. परमेश्वराचा आवाज आणि घंटानाद यामुळे राजपुत्राला आपल्या कामात यश मिळेल याची खात्री झाली. त्याने आनंदाने डोळे उघडले आणि मागे वळून पाहतो तर काय, एक पुजारी हातात प्रसादाचा ताट घेऊन उभा होता. पुजारी म्हणाला, शाब्बास भल्या माणसा, तू खूप भाग्यवान आहे. माझ्या तोंडातून नकळत तथास्तु शब्द निघाला आणि मी घंटा वाजवली. राजपुत्राला कळले की पुजाऱ्यानेच देवाचे काम केले. पुजारी म्हणाला, भल्या माणसा, हा बघ, प्रसादाचा ताट भरलेला आहे. आज महाशिवरात्र आहे आणि सोमवती पौर्णिमेला राजाकडून प्रसाद येतो. हा प्रसाद ज्या व्यक्तीला खायला मिळतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. राजपुत्र ताट घेत म्हणाला, महाराज, आज महाशिवरात्री असून भगवंताच्या मंदिराला सजविलेले नाही. अगदी उदास भास दिसत आहे. मला वाटते ह्या गावावर फार मोठे संकट आले असेल किंवा मृत्यूसारखी दुःखांकित घटना घडली असेल. पुजाऱ्याने राजपुत्राला बोलावून घेतले आणि जेवण करायला सांगितले. पुजारीही खाली बसला. राजपुत्राने घोड्याला जेवणाची इशायाची सूचना दिली. घोडा चरायला गेला. पुजारी बोलला, या गावाचा राजा खूप दुःखी आहे. त्याला एक नक्षत्रासारखी नाजूक, सडपातळ, गोरीपान, मनमोहक, गुलाबच्या पुष्पासारखी दिसणारी मुलगी आहे. राजाने अविचाराने मुलीच्या लग्नाचा पण केला की जो व्यक्ती तलवार चालविण्यात सर्वोत्कृष्ट असेल, इतरांना हरवून विजय मिळविणारा असेल, त्याच्याशी राजकुमारीचे लग्न लावले जाईल. राजपुत्र म्हणाला, मग यात काय वाईट आहे? जो जिंकेल तो राजकुमारीशी लग्न करेल, हेच तर दुखणे आहे. पुजारी म्हणाला, शेजारच्या गावातील अतिशय नीच, राक्षसी, आडदांड, विद्रूप, काळाशार सैतानी प्रवृत्तीचा माणूस आहे. तो तलवार चालविण्यात जास्त हुशार नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या अंगात भरपूर ताकद आणि सैतानी संताप आहे. म्हणून भल्याभल्यांना त्यानं ताकदीच्या जोरावर हरवून टाकले. कोणीही त्याच्या सैतानी ताकदीपुढे आणि सैतानी संतापापुढे टिकत नाही. उद्या शेवटचा दिवस आहे. त्याच्या विरुद्ध कोणीही लढायला तयार नाही. आतापर्यंत त्याने 3 लोकांना तलवार चालविण्याच्या लढाईत ठार केले. शेवटच्या दिवशी कोणी लढाव्यास तयार नसल्यास राजाला राजकुमारी त्याला द्यावी लागेल. जाऊ द्या, तिच्या नशिबात तसे लिहिले असेल. असो, तुला काय घेणं? तू अतिशय गरीब माणूस दिसतो. तू प्रवासी असेल. मी इथेच मंदिराच्या मागे राहतो आणि आता संध्याकाळ होईल. मी नित्याची कामे आटोपून इथेच झोपतो. तुला जर थांबायचे असेल तर इथेच झोप. उद्या सकाळी निघून जा. राजपुत्र जेवण केल्यानंतर तेथेच झोपण्याचा विचार करत होता. त्याने पुजाऱ्याला हो सांगितले. पुजारी मागे निघून गेला. राजपुत्र आडवा झाला. त्याने छताकडे बघितले. त्याला काळ्या काळ्या रंगाचे कातड्याचे कपड्यासारखे वस्तू टांगलेल्या दिसल्या. 1-2 नाही, तर अनेक कातड्यासारख्या वस्तू दाटीवाटीने पिंपळाच्या फांदीवर टांगलेल्या दिसल्या. त्यातून हालचाल होताना दिसली. ह्या वस्तू कातडी नसून सजीव सारखे दिसत होते. त्यांची हालचाल होताना दिसत होती. तो बराच वेळ त्यांचे निरीक्षण करत होता. अंधार पडायला लागला. त्या कातडी वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उडायला लागले. त्यांची मोठ्या प्रमाणात हालचाल होऊ लागली. त्याला कळले की हे कोणत्या तरी जातीचे पक्षी असतील. तेव्हाशी तो पुजारी झोपण्यासाठी आला. त्याने पुजाऱ्याला त्या पक्ष्यांबद्दल विचारले. पुजाऱ्याने सांगितले, ह्या पक्ष्यांना वटवाघूळ म्हणतात. त्यांना दिवसा दिसत नाही. रात्री त्यांना दिसते म्हणून ते रात्री उडतात, दिवसभर टांगलेल्या अवस्थेत राहतात. सर्वात महत्वाचे म्हणजे हे पक्षी
पक्षी गटात मोडत असले तरी ते पक्षी नाहीत. ते सस्तन प्राण्यात गणले जातात. सर्व पक्षी अंडी घालून पिलांना जन्म देतात. पण वटवाघूळ अंडी न घालता पिलांना जन्म देतात व मानवाप्रमाणे पिलाचे भरण पोषण करतात. राजपुत्राला खूप आनंद झाला. त्याला आपल्या तिसऱ्या प्रश्नांचे उत्तर मिळाले. त्याला खूप आनंद झाला, हे त्याने पुजायाला समजू दिले नाही. त्याला वटवाघूळ या पक्षाबद्दल माहिती मिळाली आणि तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. तो आनंदाने झोपून गेला. दुसऱ्या दिवशी राजपुत्र ब्याच उशिरा उठला. राजपुत्राने पुजायाला सांगितले, अहो पुजारी महाराज, मला त्या दुःखी राजाच्या आणि दुःखित राजकुमारीच्या समारंभाला जायची इच्छा आहे. तरी तुम्हाला विनंती करतो की मला तुमच्या सोबत न्या. ठीक आहे बाबा, पुजारी म्हणाला. दोघेही समारंभाच्या ठिकाणी पोहोचले. राजा सिंहासनावर बसलेला होता. बाहेर प्रांगणात गोल वर्तुळ करून प्रतिष्ठित लोक बसलेले होते. कुकर्मा नावाचा व्यक्ती तलवार घेऊन आखाड्यात उभा होता. राजाने प्रजेला आव्हान केलेले होते. कुणीही त्याच्याशी लढाईला तयार नव्हते. राजकुमारी वर्माला घेऊन त्या आखाड्यात यायला लागली. ठरल्याप्रमाणे ती कुकर्माच्या गळ्यात वर्माला घालणार होती. तेवढ्यात राजपुत्र तेथे पोहोचला. त्याने आरोळी मारली, थांबा. अजून लढाई बाकी आहे. अगोदर मी त्याच्याशी लढणार, मग विजयश्री निश्चित होईल. सर्व जमलेले लोक आश्चर्य करू लागले. राजाला आपल्या कानांवर विश्वास बसेना. पुजायाला राग आला. तो म्हणाला, ए भल्या मूर्ख माणसा, तुझी मरणाची वेळ जवळ आली आहे का? की तू वेडा झाला आहे? मुकाट्याने आपल्या प्रवासाला जा. सर्व लोक त्याला वेड्याच्या गणतीत काढू लागले. अगोदर त्याचे कपडे मळकट, थोडे फार फाटलेले होते. सर्वांनाच कळून चुकले, हा माणूस वेडा आहे. कुकर्मा जोरजोराने हसू लागला. त्याला हसू आवरेना. त्याच्या चेहऱ्यावर सैतानी आनंद दिसत होता. कुणाला तरी ठार करून त्याला आनंद उपभोगायचा होता. त्याचा चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसत होते. पुजायाने राजाला मंदिरात झालेल्या भेटीबद्दल सांगितले. राजा आणि पुजारी विचारविनिमय करू लागले. पुजायाने राजपुत्राला आपला शब्द मागे घ्यायला सांगितले. राजपुत्राने नकार दिला आणि लढण्यावर जोर दिला. राजपुत्राने हे सुद्धा सांगितले की मी जेव्हा तलवार फिरवतो तेव्हा राजाने व पुजायाने लहान लहान मातीचे ढेकळे फेकावीत. त्यावेळी माझ्या तलवारबाजीचा अंदाज तुम्हाला येईल. शेवटी पुजायाने जाहीर निवेदन दिले की आपल्या नियमाप्रमाणे हा नवखा माणूस लढाई करू शकतो. त्यामुळे कुकर्मा विरुद्ध हा परका माणूस लढेल. या दोघांपैकी जो जिंकेल त्याला राजकुमारी वर्माला घालेल. सर्व लोक आश्चर्यचकित झाले. आज पुन्हा एक निष्पाप व्यक्ती मरणार म्हणून सर्व लोकांना वाईट वाटत होते. तरी पण लढाई ती लढाई असते. एक जण हरणार, एक जण जिंकणार. रीतीने त्यांची लढाई सुरू होती. अखेर कुकर्मा रागाने, संतापाने आणि ताकदीने निष्फळ ठरू लागला. वार करून करून तो खूप दमला. हे राजपुत्राचा लक्षात आले. त्याने आता आक्रमक भूमिका घेतली. राजपुत्राने आपल्या हातातील ढाल फेकून दिली. हातातील तलवार अतिशय जोराने फिरवू लागला. ठरल्याप्रमाणे राजा आणि पुजारी त्याच्या अंगावर मातीचे ढेकळे फेकू लागले. त्यावेळी ते ढेकळे चकणाचूर होऊन दूर पडत. राजपुत्र संरक्षणात्मक स्फूर्तीने, चपळाईने आपल्या अंगाभोवती तलवार फिरवत होता. ढेकळे एकसारखे तलवारीला लागून मातीत रूपांतरित होत होते. ही करामत बघून सर्व जनता स्तब्ध झाली. कुकर्मा भयंकर घाबरला. त्याला तलवार दिसतच नव्हती. राजपुत्राच्या अंगी तलवारीचे कवच दिसत होते. सर्वांना तसेच दिसत होते. सर्व लोक अगोदर आश्चर्याने वेडसर दिसणाऱ्या राजपुत्राकडे बघत होते. आता ते आश्चर्याने राजपुत्राच्या तलवारीकडे बघत होते. एवढा चपळ तलवारबाज त्यांनी जीवनात पाहिला नव्हता.
सर्व प्रजा, राजा आश्चर्याने थक्क झाली होती. कुकर्मा अगोदरच थकलेला होता. तो खूप घाबरलेला होता. त्याला हार मानणे भागच होते. राजपुत्राची तलवार जोरदार आक्रमण करत होती. कुकर्माचे प्रयत्न अपुरे पडत होती. कुकर्माचा अंगावर शरीरभर जखमा झाल्या होत्या, त्याच्या सर्व अंगातून रक्त बाहेर येऊ लागले. शेवटी राजपुत्राने कुकर्माचा उजव्या हातावर प्रहारासारखा वार केला. कोपरापासून हात कापला जाऊन लटकत होता. कुकर्मा खाली पडला व प्राणाची भीक मागू लागला. राजपुत्राने सांगितले, कुकर्मा, तू फार कुकर्म केले आहेस असे ऐकले. तू विनाकारण काही लोकांना ठार केलेस. तू त्यांना ठार न करता माफ करू शकला असता. पण तुने दयामाया दाखविता त्यांना ठार केलेस. आता तू कायमच्या जायबंदी झाला आहे. मी तुला माफ केले असते, पण आपला नियम आहे खूनच्या बदल्यात खून, फाशीच्या बदल्यात फाशी. तेवढ्यात लोकांनी ठार करा, ठार करा अशा आरोळ्या मारायला सुरुवात केली. राजपुत्राने कुकर्माला ठार केले. लोकांनी राजपुत्राला अंगाखाद्यांवर उचलले. ठरल्याप्रमाणे राजकुमारीने राजपुत्राला विजश्री माळ घातली. राजाला खूप आनंद झाला. कुकर्मापासून राजाची सुटका झाली. परंतु थोड्या वेळानंतर राजाच्या मनात चलबिचल सुरू झाली. राजपुत्राबद्दल काहीच माहिती नसल्यामुळे राजकुमारीला लग्नापासून वंचित ठेवावे लागेल असे वाटू लागले. राजा असा विचार करू लागला. कारण राजकुमारी खूपच सुंदर होती. राजकुमारीला राजपुत्रच शोभणार होता. राजाने सर्वांना शांत केले. राजपुत्राला सिंहासनाच्या बाजूला बोलावून परिचय द्यायला सांगितला. राजपुत्राने आपला परिचय देऊन सर्व कहाणी सांगितली. आता मात्र राजाला खूपच आनंद झाला, कारण लढणारा हा सामान्य व्यक्ती नसून राजपुत्र होता. राजपुत्राच्या वडिलांनी सांगितलेले सर्व प्रश्न आणि सापडलेली सर्व उत्तरे शोधण्यासाठी पुढच्या प्रवासाला तो निघणार आहे. पूजायाने सांगितले, पहिल्या 3 प्रश्नांची उत्तरे सोपी होती. नंतरची 3 प्रश्नांची उत्तरे कठीण आहेत. ते शोधण्यासाठी तुला कठीण प्रवास करावा लागेल. राजपुत्र म्हणाला, मी माझ्या प्रश्नांची उत्तरे शोधून आल्यानंतर राजकुमारीला घेऊन जाईल. राजाने त्याला होकार दिला. राजपुत्र त्या दिवशी राजाकडे राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो आपल्या घोड्यावर बसून प्रवासाला निघाला. राजपुत्र जात होता. गावोगाव मागे टाकत होता. जंगल, नद्या, डोंगर पार करत राजपुत्र जातच होता. तो आता दाट अभयारण्यातून जात होता. दाट जंगलातून तो वाट काढत तो न थांबता अहोरात्र जात होता. प्रवासात त्याने खंड पडू दिला नाही. एका ठिकाणी काही पक्षी ओरडत होते. पक्ष्याच्या ओरडण्याने त्याच्या लक्षात आले की काही जातीचे पक्षी ओरडायला लागले. म्हणजे तेथे एखादा मोठा सर्प आहे. तो थोडा पुढे आल्यावर त्याला एक भला मोठा विषारी नाग दिसला. काळाक्षार, आकडाधारी नाग काही अंतरावर चालत होता. नागाची त्वची तेजाने चमकत होती. तो नाग 20 माणसांना चावल्यास थोड्याच वेळात सर्वच्या सर्व 20 माणसे मरतील एवढे विष त्याच्यात वाटत होते. राजपुत्राने त्या जाणाऱ्या नागाकडे एक लहानसा दगड फेकला. दगड शेपटीला लागला. डोळ्यांची पापणी लागण्याच्या आत नाग शेपटीकडील भागाकडे फणा काढून ताठ झाला. अंगावर शहारे येतील अशी त्याची स्फूर्ती होती. त्यांची भयंकर शरीररचना आणि विष याबद्दल विचार करताना अंगावर काटा उभा राहतो. 5-10 पावले नाग परत चालला होता. त्याच्यासमोर कुकर्मा सारखा क्ररकर्मा मुंगूस येऊन उभा राहिला. नाग सर्व चपळाईने फुस करून उभा राहिला. मुंगूस थोडासा घाबरून मागे सरकला, कारण मुंगूस हुशार होता. त्याला लढाईचे एवढे अनुभव नव्हते. ते मुंगूस खूप हुशार असतात. विषारीहून विषारी नागाला ते मारून टाकतात. त्यासाठी ते योग्य आयोजन करतात.
सामान्य साप असेल तर एकटा मुंगूस मारून टाकतो, पण जहाल विषारी चपळ साप नाग असतील तर ते 2-3 मिळून हल्ला करतात. कमीत कमी 2 मुंगूस तरी असतात. हा मुंगूस सुद्धा एकटा नव्हता तर त्याच्या मदतीला आणखी एक मुंगूस होता. एक मुंगूस नागासमोर उभे राहून त्याचे सर्व लक्ष आपल्याकडे केंद्रित करत होता. दुसरा मुंगूस झुडपातून निघालेल्या मुंगूसाने विजेच्या चपळाईने नागाच्या फण्यामागचा भाग तोंडात पकडला. दोघांची झटापटी सुरू झाली. नागाच्या फणा मुंगूसाच्या तोंडात होता. नागाने मुंगूसाच्या शरीरभर वेटोळे घातले. दुसऱ्या मुंगूसाने नागाच्या तोंडावर हल्ला केला. काही वेळातच नागाचे तुकडे तुकडे झाले. राजपुत्र तसाच पुढे गेला. अरण्यात पुष्कळ प्रकारचे प्राणी होते. घोडा पळतच होता. राजपुत्र पुढे जात होता तेव्हाशी त्याचे झाडावरील माकडाकडे लक्ष गेले. झाडावर माकडे विचित्र चित्कार करीत होती. घाबरून झाडाच्या शेंड्याकडे जात होती. माकडाचे या विचित्र वागण्याचा अर्थ असा की येथे जवळपास वाघ असावा. वाघ सिंह दिसले म्हणजे माकडे अशी सूचना देतात. राजपुत्र थोडासा पुढे गेला. त्या ठिकाणी 4-5 वाघ बसलेले दिसले. वाघ मस्ती करून आपसात प्रेमही करत होते. तेव्हाशी त्या ठिकाणी रान्हेला आला. तो रान्हेला सरळ सरळ त्या वाघांवर धावून गेला. वाघ घाबरून झुडपात लपले. रान्हेला पुन्हा झुडपात शिरला आणि वाघांना मारू लागला. वाघ घाबरून वाट सापडेल तिकडे धावू लागले. राजपुत्राने आपला घोडा पळविला. बरेच अंतर गेल्यानंतर त्याला विविध रंगाचे सरडे दिसू लागले. हे सरडे आपले रंग बदलत होते. ज्याप्रमाणे आजूबाजूचा परिसर त्याप्रमाणे रंग बदलत होते. निसर्गाने त्यांना ही देणगी दिली होती. पुढे गेल्यावर जंगल थोडे विरळ झाले. त्याला त्या ठिकाणी वेगळा आभास जाणवू लागला. सटकन एक लांब दोरी उडत त्याच्या डोक्यावरून गेली. राजपुत्र त्या दोरीकडे बघत होता. त्याला कळले की हे उडणारे सर्प आहेत. ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उडत जातात. हे उडणारे सर्प हिरव्या रंगाचे असतात. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर ते उडतात. 2 दिवस आणखी चालल्यानंतर त्याला गाणारे पोपट दिसले. ते पोपट एवढे मधुर गात होते की त्यांचे गाणे ऐकावेसे वाटत होते. जंगलामध्ये मधुरपणे बोलणारे, गाणारे पोपट दुर्मिळच असतात. राजपुत्र आणखी 2 दिवस चालला. तेथे आता मनुष्यवस्ती दिसत नव्हती. निर्जन वस्तीतून राजपुत्र जात होता. जंगले खूपच विरळ झाली. बराच भाग मैदानासारखा सपाट दिसायचा. मधून मधून झाडे झुडपे असायची. असा सारखा 3 दिवस प्रवास करत राजपुत्र पुढे जात होता. खूप अंतर कापल्यानंतर घोडा धावतच होता. दुरूनच राजपुत्राला लाल रंगाचे काहीतरी चमकताना दिसले. आणखी घोडा धावत होता. लाल रंग जवळ जवळ येत होता. घोडा पुढे जात होता. तो लाल रंग आता उलट्या बाटल्यांसारखा दिसत होता. एक नाही तर 6-7 उलट्या बाटल्या दिसत होत्या. घोडा धावतच होता. त्या लाल रंगाच्या बाटल्या नसून माणसे होती. घोडा जवळ आला तेव्हा ते माणसे कुणीतरी ऋषी, महात्मे वाटत होते. राजपुत्राने घोडा थांबविला. तो त्या साधू पुरुषाची गंमत बघू लागला. त्या ठिकाणी एक हवन कुंड बनविले होते. एक साधू त्या हवन कुंडात, आपण आंघोळीला बसतो त्याप्रमाणे हवन कुंडात बसायचा. राजपुत्र घाबरला कारण हवन कुंडीत आगीच्या ज्वाला बाहेर पडत होत्या. त्या आगीत साधू बसण्याच्या तयारीत होता. राजपुत्राला वाटले हा साधू पुरुष तेथे बसला म्हणजे आगीत होर पडून ठार होणार. तो विचार करत असतानाच एक त्या साधू त्या कुंड्यात बसला. डोळे बंद करून, ताठ बसून 2 हात गुडघ्यावर ठेवले. थोडा कालावधी तो आगीत बसला. कसलाही आवाज न करता, न घाबरता तो बसलेला होता. थोड्या वेळाने तो उठला. लगेच दुसरा ऋषी बसला.
अशा प्रकारे सर्व 7 ऋषींनी हवन कुंडात स्वतःला बसवून घेतले. सर्वांचे बसणे आटोपल्यानंतर ते पूजापाठाला बसणार होते. राजपुत्राकडून राहावलं गेल नाही. तो त्या साधू पुरुषांजवळ आला. त्याने साधू पुरुषांना साष्टांग नमस्कार घातला. सर्व ऋषींनी त्याला यशस्वी भवचा आशीर्वाद दिला. राजपुत्राने त्यातील एका साधूला विचारले, ऋषी महाराज, तुम्ही आताच ह्या जळत्या हवन कुंडात बसले, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा चटका बसला नाही, तुमच्या अंगावर फोड सुद्धा आले नाही. सामान्य माणूस अशा आगीत बसला असता तर तो जळून खाक झाला असता. तुम्ही जळ तर दूर, साधा अडाग सुद्धा तुमच्या अंगावर दिसला नाही. ऋषी बोलला, हे सभ्य माणसा, आम्ही सप्तर्षी आहोत. आमचे सर्व कार्य देवतांच्या अनुषंगाने असतात. आम्ही फक्त देवाचेच नामस्मरण करून जपतप करत राहतो. स्वतःच्या गरजा भागतील एवढेच काम करतो. नंतर सर्व वेळ परमार्थाच्या प्राप्तीसाठी घालवतो. आम्ही नित्यनेमाने देवाची आराधना करत राहतो. ह्या देवाच्या भक्तीत आम्ही अनेक प्रकारच्या विभूती प्राप्त केल्या आहेत. अनेक प्रकारच्या शक्ती प्राप्त केल्या आहेत. जणू काय साक्षात देवानेच आम्हाला ते वरदान दिलेले आहे. हे बघ, हे हवन कुंड आहे. या हवन कुंडात जो अग्नी प्रकट होतो त्याला शीताग्नी म्हणतात. हा शीताग्नी निर्माण केल्यानंतर आम्ही ह्या हवनकुंडात बसून शीताग्नीने आंघोळ करतो. या शीताग्नीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ लागतात. त्यांची नावे किचकट आहे. हे बनविण्यास खूप प्रयत्न करावे लागतात. हे पदार्थ जळतात आणि शीताग्नी प्रकट होतो. ये इकडे हवन कुंडाजवळ. दोघेही हवन कुंडाजवळ जातात. ऋषी म्हणतो, हा बघ, अग्नी प्रज्वलित झालेला आहे. राजपुत्राने आपला हात आगीत घातला. त्याला कोणत्याही प्रकारचा चटका लागला नाही. एक प्रकारची हवा हाताला लागून बाहेर पडत होती. ऋषीने यज्ञकुंड बंद केले. राजपुत्र हवन कुंडात डोकावू लागला. त्याला कसल्या तरी प्रकारची भट्टी वाटली. त्यात एका बांबूचे फूटभर टोक दिसले. बांबूच्या टोकावर सरळ अर्धा फूट बांबू जोडलेले होता आणि त्यातून शीताग्नी बाहेर पडत होता. राजपुत्राला चौथ्या प्रश्नाचे उत्तर सापडले. तो अतिशय आनंदित झाला. त्याने त्या सप्तर्षींना घडलेली सर्व गोष्ट सांगितली. थेट दरबारापासून तर येथे येईपर्यंत सर्व इत्यंभूत माहिती दिली. ऋषी खूप आनंदित झाले. त्यांनी राजपुत्राला यशस्वी होण्याचा आशीर्वाद दिला व सांगितले, अजून 2 दिवस प्रवास केल्यानंतर येथून पुढे पृथ्वीवरचा सर्वात कठीण भाग सुरू होतो. अग्नीचा तांडव दिसतो. जिकडे तिकडे पाणीच पाणी दिसते. ह्या पाण्यानंतरच पुढे काहीच दिसत नाही. राजपुत्र म्हणाला, मी 2 दिवस घोड्यावर प्रवास करेल, नंतर तेथून पाण्यावर प्रवास करेन. मी माझा घोडा परत पाठवील. उत्तरे शोधून आल्यावर घोडा वापस घेऊन जाईल. सप्तर्षींनी त्याला आवश्यक ते प्रवासाचे साहित्य दिले. तो पुढच्या प्रवासाला लागला. आता जिकडे तिकडे सपाट भूप्रदेश लागला. झाडांचे प्रमाण अल्पसे होते. कुठे कुठे झुडपे दिसत होती. घोडा वेगाने धावतच होता. 2 दिवस उलटले. पुढे घोड्याचा प्रवास होणार नव्हता. जिकडे तिकडे लहान लहान टेकड्या होत्या. त्या साध्या टेकड्या नव्हत्या. त्या टेकड्यातून एकसारखा धूर बाहेर पडत होता. जमिनीच्या पोटातून एवढ्या प्रमाणात धूर बाहेर पडण्याची पहिलीच घटना त्याने पाहिलेली होती. त्याने आपल्या घोड्याला आवश्यक सूचना देऊन परत जाण्यास सांगितले. घोडा परत जाईना. त्याच्या डोळ्यातून अश्रू येताना दिसले. राजपुत्राने त्याचे अश्रू बघून त्याला प्राणी प्रेमाबद्दल खात्री निर्माण झाली. त्याने दुःखी अंतःकरणाने घोड्याला जायला सांगितले. घोडा योजनेप्रमाणे इकडे परतला. राजपुत्राने समोर नजर फिरविली. त्याला जमिनीच्या पोटातून धूर निघताना दिसला. जिकडे तिकडे घोरच धूर पसरला. राजपुत्र धुराच्या प्रदेशामधून जाऊ लागला. तब्बल 4 दिवस तेथून चालत होता.
निसर्गाची लीला अशी की एवढा धूर असूनही तेथे वृक्ष वाढलेली होती. 4 दिवसाच्या प्रवासानंतर जमिनीचे आणखी वेगळे रूप पाहायला मिळाले. जमिनीमधून, टेकड्यांमधून, पर्वतांमधून आगीचे डोंग बाहेर पडत होते. अग्नीच्या ज्वाला बाहेर पडत होत्या. त्या आगीच्या ब्याच लांब अंतरावर उष्णता लागत होती. प्रचंड प्रमाणात आग बाहेर पडत होती. 2 दिवस राजपुत्राने त्या प्रदेशातून प्रवास केला. आणखी पुढे गेल्यावर भूमातेचे वेगळे रूप त्याला पाहायला मिळाले. त्याला लाल चिखलाचा प्रदेश जाणवू लागला. ठिकठिकाणी जमिनीच्या पोटातून तप्त आगीचा चिखल बाहेर पडताना दिसत होता. जमिनीच्या पोटातून अग्नीचा चिखल बाहेर पडून वाहत होता. कच्ची कैरी तोडल्यानंतर देठापासून जसे चिक बाहेर पडते तसे आगीचा चिखल बाहेर पडत होता. तब्बल 4 दिवस आगीच्या चिखलाच्या बाजूच्या भागातून प्रवास केल्यानंतर तो पुढे गेला. आता मात्र त्याला वेगळी घटना ऐकू आली. भयंकर वायाचा आवाज कानी पडायला लागला. सूर सूर करत वारे वाहत होते. त्या वाहण्यात सिंहासारखी गर्जना वाटत होती. सिंहगर्जनाप्रमाणे वारे वाहत होते. या ठिकाणी प्रवास करताना खूप काळजी घ्यावी लागत होती. वारा अंगावर आला म्हणजे झोपून घ्यावे लागत होते आणि वारा गेला म्हणजे जोरात चालत जावे लागायचे. अशा या घोंघावणाऱ्या वायाच्या प्रदेशात सारखा वारा घोंघावण्याचा आवाज ऐकू यायचा. राजपुत्राने 4 दिवस प्रवास केला. पुढे बराच सपाट मैदानी प्रदेश दिसला. मैदानी प्रदेशानंतर पुन्हा लहान लहान झाडे झुडपे दिसली. बरेच अंतर कापल्यानंतर पुढून अचानक थंड वाऱ्याची झुळूक आली. राजपुत्राला कळले की हे वारे पाण्यावरून येत असावेत. त्याने अंदाज बांधला की वारे वेगाने येत आहेत. त्यामध्ये ओलाव्याचे प्रमाण जास्त आहे. त्याने निश्चित केले की पुढे पाण्याचा समुद्र असणार कारण वायामध्ये दमटता जास्त होती. तो तसाच 2 दिवस प्रवास केल्यानंतर त्याला पाण्याचा महासागर दिसला. समोर जेथपर्यंत नजर जाईल तिथंपर्यंत त्याला समुद्र दिसत होता. त्याने रात्रभर समुद्राच्या काठावर मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी आवश्यक सामानाने वृक्षाची तोड केली. एक लहानशी होळी तयार केली. ती अतिशय सुविधायुक्त होती. सर्व संकटांना तोंड द्यायला समर्थ होती. होळी तयार केल्यानंतर त्याने आपल्या पुढच्या प्रवासाला जायची तयारी केली. आवश्यक सामानासह तो प्रवास करू लागला. समुद्रावर प्रवास सुरू झाला. जिकडे तिकडे पाणीच पाणी दिसू लागले. कापसाच्या तुकड्या एवढासुद्धा जमिनीचा तुकडा दिसत नव्हता. समुद्रात प्रवास करताना अनेक संकटे त्यावर येत होती. संकटांवर आनंदाने मात करत होता. सकाळी सूर्योदय व्हायचा, दुपार, संध्याकाळ, रात्र, परत सूर्योदय अशा घटना परत येत होत्या. हीच त्याची प्रवासातील मार्गक्रमण मोजण्याची चिन्हे होती. असा कित्येक दिवस त्याने प्रवास केला. दिवसामागे दिवस, रात्रमागून रात्र जात होती. प्रत्येक दिवसाची गणती ठेवणे त्याला जड जात होते. त्याची होळी फक्त पाण्यावरून सरसर पुढे जात होती. अनेक प्रकारचे समुद्री जीव त्याने पाहिले. स्वप्नात सुद्धा दिसणार नाहीत असे समुद्री जीव दिसत होते. 50 ते 60 दिवस प्रवास केल्यानंतर तो एका निर्जन अशा बेटावर पोहोचला. त्याने होळी एका झाडाला बांधून ठेवली. या बेटावर कुठेही मनुष्य दिसत नव्हता. डोंगर, टेकड्या उच्चभागाने व्यापलेले होते. जिकडे तिकडे विविध जातीचे वृक्ष दिसत होते. राजपुत्राने काही दिवस या बेटावर मुक्काम करण्याचे ठरविले. त्याला पुढच्या प्रवासासाठी जीवनावश्यक साधनसामुग्री, फळे, फुले वगैरे गोष्टी जमवायच्या होत्या. त्या बेटाच्या वरच्या भागावर तो पोहोचला. तेथे त्याला पाण्याचे लहानसे तळे दिसले. तळ्यामध्ये अतिशय गोड पाणी होते. त्याला निसर्गाच्या श्रेष्ठत्वाचा अनुभव आला. या बेटाच्या आजूबाजूला सर्वत्र समुद्र, समुद्राचे पाणी खारट असते.
समुद्राचे पाणी मानवाची तहान भागवू शकत नाही, परंतु या बरोबर गोड पाणी होते. चौफेर खारट पाणी आणि मध्येच बेटावर गोड पाणी होते. राजपुत्र भरपूर पाणी प्यायला तेव्हाशी सायंकाळ झाली. राजपुत्राने मुक्कामाची तयारी केली. 2-3 दिवस त्याने आवश्यक वस्तू जमविल्या. राजपुत्राने दुसऱ्या दिवशी जायचे ठरविले. तो रात्री झोपून गेला. सकाळी उठल्याबरोबर त्याने अंघोळ वगैरे केली. स्वच्छ सूर्यप्रकाशात अंग सुकविण्यासाठी बेटाच्या उंच भागावर उभा राहिला. त्याने पाण्याने आंघोळ केल्यानंतर आता सूर्यप्रकाशाने आंघोळ केली. नंतर त्याने आपले तोंड सूर्याच्या विरुद्ध बाजूस नेले. तसे समुद्राला न्याहाळू लागला. आपल्या सुरुवातीपासून ते आतापर्यंतच्या प्रवासाची क्षणचित्रे त्याच्या चेहऱ्यासमोरून तरळून गेली. नंतर तो समुद्राची विशालता बघू लागला. स्वच्छ सूर्यप्रकाश समुद्रावर पडत होता. दूरपर्यंत पाणीच पाणी दिसत होते. अचानक समुद्रावरून प्रचंड वस्तू पडण्याचा आवाज आला. वाऱ्याची दिशा तिकडून इकडे येत असल्यामुळे आवाज मोठा झाला. राजपुत्राची नजर त्या आवाजाच्या दिशेने खेळली. त्याला मोठ्या शेपटीचा भाग पाण्यात बुडताच डोक्याचा प्रचंड भाग पाण्यावर उसळी मारून आला असे दिसले. राजपुत्राच्या लक्षात आले की कोणता तरी अजस्त्र समुद्रजीव पाण्यात पोहत आहे. जो डोक्याचा भाग वर्तुळाकार होऊन पाण्यात घुसला आणि शेपटीकडचा भाग वर आला. तो एक अजस्त्र भयंकर असा समुद्रमासा होता. त्याचे शरीर जणू मोठ्या इमारत एवढे होते. त्याच्या पोहण्याने पाण्यात प्रचंड लाटा निर्माण होत होत्या. राजपुत्राने समुद्रजीवाला पूर्णपणे बघितले. साफ साफ करत तो समुद्री जीव बेटाकडे येऊ लागला. तो बेटाकडे येत असताना राजपुत्र त्याच्यावर नजर ठेवत होता. संपूर्ण शरीर त्याने बघितले. राजपुत्राने त्याला देवमासा असे नाव दिले. त्याचा रंग निळसर दिसत होता. देवमासा प्रचंड वजनाचा वाटत होता. एखादे छोटेसे जहाज पाण्यावर चालावे तसा तो मासा वाटत होता. तो देवमासा बेटाच्या दक्षिणेकडील भागापर्यंत आला. तेथे त्याला त्याच्या सारखी पिल्ले भेटली. कदाचित त्याची पिल्ले असणार. तो देवमासा आणि पिल्ले पाण्यात मस्ती करू लागले. राजपुत्र त्याचे निरीक्षण करत होता. खेळता खेळता ते समुद्री जीव दूरपर्यंत निघून गेले. राजपुत्राने ठरविले की जगातला सर्वात मोठा सजीव प्राणी देवमासा आहे. राजपुत्राला 5व्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. जगातील सर्वात मोठा प्राणी देवमासा आहे. त्याला आताचा भाषेत ब्लू व्हेल शार्क म्हणतात. नंतर राजपुत्राने आपला प्रवास सुरू केला. तो दक्षिणेकडे वाटचाल करू लागला. दिवसामागून दिवस जात होते. तो आपला प्रवास करू लागला. फक्त दिवसरात्र आपल्या प्रवासात आहे असे त्याला वाटत होते. त्याची होळी पुढे पुढे जात होती. त्याच्या डोळ्यापुढे प्रवास दिसत होता. समुद्रावर होडी पुढे पुढे जात होती. बरेच दिवस प्रवास केल्यानंतर एके दिवशी दुपारी त्याला एक बर्फाचा मोठा तुकडा वाहत येताना दिसला. त्याने त्या प्रचंड बर्फाचा तुकड्याला चुकवून प्रवास पुढे सुरू ठेवला. तो बर्फाचा तुकडा त्याच्या होळीकडे आला असता तर राजपुत्र क्षणात बुडून मेला असता. आणखी थोड अंतर कापल्यानंतर त्याला बर्फाचा पर्वत वाहताना दिसला. तो पर्वत हळूहळू वाहत येत असल्यामुळे राजपुत्र घाबरला आणि त्याने आपल्या नावेला बाजूला केले. बर्फाचा पर्वत वाहत पुढे निघून गेला. असे बर्फाचे तुकडे वाहून येत होते. राजपुत्र प्रवास करत होता. अनेक दिवस प्रवास केल्यानंतर बर्फाच्या भूमीवर पोहोचला. त्या ठिकाणी त्याला जिकडे तिकडे बर्फच बर्फ दिसत होता. जमीन नाही, पाणी नाही, फक्त बर्फ, बर्फाचा प्रदेश, बर्फाचा पर्वत, बर्फाची जमीन. त्याने आपली नाव एका ठिकाणी थांबवली. तो पायी चालू लागला. तेथे कोणत्याही प्रकारची झाडे झुडपे दिसत नव्हती. काही अंतर चालल्यावर मात्र त्याला उंच उंच झाडे दिसली. या झाडांवर फळे,
फुले काहीच नव्हती. राजपुत्रा जवळ 8 दिवस पुरेल एवढेच अन्न होते. राजपुत्र पायीच प्रवास करत होता. थंडीचा कडाका कमी कमी होत होता. 8 दिवसातच सूर्याची किरणे बर्फावर पसरली, बर्फ वितळू लागला. पाण्याचे लहान लहान झरे वाहू लागली. राजपुत्र खूप अंतर चालत गेला. त्याच्या जवळचे अन्न संपले. त्याला खूप जोराची भूक लागली होती. समोरची वृक्ष भूक भागवू शकत नव्हती. त्याचा प्रवास पुढे सुरूच होता. काही किलोमीटर अंतर चालल्यावर त्याला गायीच्या वासराप्रमाणे प्राणी दिसला. त्या प्राण्याच्या डोक्यावर शिंगे होती. हे प्राणी येथील रहिवासी होते. थोडे पुढे गेल्यावर त्या प्राण्याची संख्या वाढताना दिसली. त्याला खूप भूक लागली होती. भूक कशी भागवावी याची चिंता लागली. समोरच काही अंतरावर त्या प्राण्याचे पिल्लू त्याचे दूध पिताना दिसले. राजपुत्र एका प्राण्याजवळ गेला. त्याने त्याला कुरवाळले. तो प्राणी अतिशय आनंदाने त्याच्या जवळ थांबला. राजपुत्र प्राण्याचे दूध काढू लागला. प्राण्यानेही भरपूर दूध दिले. राजपुत्राने ते ताजे दूध प्राशन केले. क्षणात त्याच्या अंगात तरतरी आली. त्याला उबदारपणा जाणवू लागला. थकवा कुठल्या कुठे पळून गेला. ताज्या दुधाने त्याचे मन प्रसन्न झाले. त्याला अचानक लक्षात आले की ह्या ठिकाणी सूर्य मावळत नव्हता. सूर्यास्त होत नव्हता. आकाशात सूर्य एकाच ठिकाणी दिसत होता. आकाशातील सूर्य थोडासा माथ्यावरून खाली आला होता. एवढ्या कालावधीत एकदाही रात्र झालेली नव्हती. राजपुत्राने संपूर्ण भूमीवर पाहिले, तेथील प्राणी बघितले. राजपुत्राने अंदाजाने ठरविले की आता 5 महिने झाले असतील. सूर्याची उष्णता कमी होऊ लागली, प्रकाश कमी होऊ लागला. सर्व सृष्टीवर परत बर्फ पसरू लागला. राजपुत्राला कळले की जेवढा कालावधी सूर्योदय होता तेवढा कालावधी पर्यंत रात्र होईल. कारण सूर्याची उष्णता आणि प्रकाश ब्याच कालावधीपासून कमी कमी होत होता. तेथील भूमीवर परत बर्फाचे सावट पसरताना दिसले. या प्रदेशावर 6 महिन्याची रात्र आणि 6 महिन्याचा दिवस असावा आणि ते खरे होते. आपल्या 6व्या प्रश्नांचे उत्तर त्याला मिळाले. कारण हा पृथ्वीच्या टोकावरील प्रदेश असल्यामुळे येथे 6 महिन्यांचा दिवस व 6 महिन्यांची रात्र आहे. राजपुत्राने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. त्याला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली. तो खूप आनंदी झाला होता. त्याच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता. त्याला घराची ओढ लागली होती. आई वडिलांना भेटण्याची, नातेवाईकांना पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली होती. विशेष म्हणजे त्याची पत्नी त्याची वाट पाहत होती. रस्त्यात भेटलेल्या सप्तर्षींना तो परत भेटणार होता. त्याने लागलीच परतीचा प्रवास सुरू केला. प्रवास करत करत सप्तर्षी जवळ आला. त्यांना सर्व हकीकत सांगितली, सर्व वृत्तांत दिला. तेथून त्याने आपला घोडा घेतला. राजाच्या दरबारात आला. आपल्या पत्नीला घेऊन तो स्वतःच्या राज्यात दाखल झाला. सुरुवातीला लोकांनी त्याला ओळखले नाही. तो दरबारात पोहोचला. त्याने दरबारात सर्व कहाणी सांगितली, घडलेला सर्व वृत्तांत दिला. राजाने विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. प्रश्नांची उत्तरे ऐकून राजाने त्याला राज्यासन दिले. त्याच्या भावाने त्याच्या पराक्रमाची गाथा ऐकून त्याला राज्यकारभाराला मदत करण्याचे आश्वासन दिले. राजाने राज्याला पाहिजे तसा राजा दिला. जगातली कोणतीही सत्ता असो ती योग्य, लायक माणसाच्या हाती असली तरच ते राज्य प्रगती करते, प्रजेचे कल्याण होते. राज्याचा सर्व खेळ राजावर अवलंबून असतो. म्हणून कोणत्या प्रकारची सत्ता असो, राजा, नेता, प्रमुख जर लायक असला तर प्रगती शक्य होते. मथुरानगरीला योग्य राजा मिळाला. दिवसेदिवस राज्याची आणखी प्रगती होणार होती. अशा प्रकारे योग्य राजाची निवड झाली. समाप्त.